नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 5.2 यातील या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 10 आपल्याला सॉल्व करायचा आहे. सोडूया. क्वेश्चन नंबर 10 ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे. प्रश्न कसा आहे पहा. इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, एक स्पर्धा परीक्षा आहे. देअर वेअर 60 क्वेश्चन्स, म्हणजे एकूण क्वेश्चन्स किती आहेत पहा. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स, त्या परीक्षेमध्ये एकूण प्रश्न आहेत 60 क्वेश्चन्स आहेत. दी करेक्ट आन्सर वूड कॅरी 2 मार्क्स. पहा, आन्सर जर करेक्ट आन्सर तर एका प्रश्नासाठी 2 मार्क्स आहेत. पहा, करेक्ट आन्सर असेल एका प्रश्नाचं तर 2 मार्क आहेत. अँड फॉर इनकरेक्ट आन्सर, म्हणजे रॉंग आन्सर असेल किंवा इनकरेक्ट, चुकीचं जर आन्सर लिहिलं आपण तर 1 मार्क कमी होतो, 1 मार्क मायनस होतो. पहा, चुकीचा आन्सर असेल तर 1 मार्क कमी होईल आणि बरोबर आन्सर असेल तर 2 मार्क वाढतील. याप्रमाणे कंडिशन आहे. यशवंत हॅड अटेम्प्टेड ऑल दी क्वेश्चन्स. यशवंतनं काय केलेलं आहे, सर्व प्रश्न सॉल्व केलेले आहेत. सर्व प्रश्न म्हणजे हे 60 क्वेश्चन्स सॉल्व केलेले आहेत. जे करेक्ट आन्सर आहेत, किती प्रश्नाचे आन्सर लिहिले हे आपल्याला माहिती नाही, त्यासाठी आपण x घेऊ. आणि इनकरेक्ट आन्सर किती लिहिलेले आहेत ते आपल्याला माहिती नाही, त्यासाठी आपण y घेऊ. म्हणजे x + y इक्वल टू काय होईल, x + y इक्वल टू 60. काही करेक्ट आन्सर असतील आणि काही रॉंग आन्सर असतील, परंतु एकूण प्रश्न किती होतील, 60 होतील. बरोबर आहे. ही गॉट टोटल 90 मार्क्स. त्याला एकूण 90 मार्क्स मिळालेले आहेत. यशवंत गॉट 90 मार्क्स, एवढे मार्क्स मिळालेले आहेत यशवंतला. सर्व प्रश्न जर बरोबर आले असते तर यशवंतला किती मार्क्स मिळाले असते. प्रत्येक प्रश्न बरोबर असल्यामुळे एका प्रश्नाला 2 मार्क्स आहेत, म्हणजे 60 प्रश्न असल्यामुळे 120 मार्क मिळाले असते. बरोबर आहे. परंतु मार्क्स किती मिळाले आहेत, 90. म्हणजे काही प्रश्न चुकलेले आहेत. तर ते प्रश्न किती चुकलेत, देन हाऊ मेनी क्वेश्चन्स ही गॉट रॉंग, त्याने किती चुकीचे प्रश्न लिहिलेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा, हे एक आपल्याला इक्वेशन मिळेल. करेक्ट आन्सर, इनकरेक्ट आन्सर दोघांचे ॲडिशन इक्वल टू 60 क्वेश्चन्स होतील. बरोबर आहे. हे एक इक्वेशन मिळेल आपल्याला. दुसरं इक्वेशन, समजा करेक्ट आन्सर्स किती लिहिले आपल्याला माहिती नाही, परंतु प्रत्येकाला 2 मार्क्स आहेत. आणि प्लस रॉंग आन्सर किती लिहिले हे आपल्याला माहिती नाही. जेवढे काही लिहिले असतील तर 1 मार्क कमी होईल. बरोबर आहे. म्हणजे हे आन्सर किती येईल, 90. बरोबर आहे. पहा, करेक्ट आन्सर प्रत्येक प्रश्नाचे 2 मार्क्स मिळतील आणि रॉंग आन्सर असेल तर प्रत्येक प्रश्नामागे 1 मार्क कमी होईल. म्हणजे 90 मार्क्स त्याला मिळालेले आहेत. पहा, हे सॉल्व करू आपण. हे 2x होईल, हे -y होईल आणि इक्वल टू 90. म्हणजे हे आपल्याला दुसरं इक्वेशन मिळेल. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, y. म्हणजे yची व्हॅल्यू काय असेल, म्हणजे रॉंग आन्सर, इनकरेक्ट आन्सर्स किती आहेत, yची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. या 2 इक्वेशनवरून yची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येईल. सोडूया. पहा, सोल्युशन. सपोज यशवंत सॉल्व x क्वेश्चन्स करेक्ट. पहा, x क्वेश्चन्स त्याने करेक्ट सॉल्व केलेले आहेत. अँड y क्वेश्चन्स, पहा x क्वेश्चन्स करेक्ट आहेत अँड y क्वेश्चन्स इनकरेक्ट म्हणजे काय, रॉंग. नंबर ऑफ x क्वेश्चन्स करेक्ट आहेत आणि नंबर ऑफ y क्वेश्चन्स रॉंग आहेत. फ्रॉम फर्स्ट कंडिशन, पहिली कंडिशन काय आहे, त्याने सर्व प्रश्न सॉल्व केलेले आहेत. म्हणजे काही करेक्ट असतील, काही रॉंग असतील, परंतु टोटल क्वेश्चन्स किती आहेत, 60 आहेत. बरं, सपोज इक्वेशन 1. फ्रॉम सेकंड कंडिशन, पहा करेक्ट आन्सर किती सॉल्व केले त्याचे आपल्याला मार्क्स मिळतील. जेवढे काही करेक्ट असतील त्याला 2 ने मल्टिप्लाय करणार आपण. बरोबर आहे. समजा 5 क्वेश्चन्स त्यानं करेक्ट सॉल्व केले तर 10 मार्क्स होतील. आणि जे काही रॉंग असतील तर 1 मार्क मायनस होईल. बरोबर आहे. इक्वल टू 90 होईल. म्हणजे एकूण त्याला मिळालेले मार्क्स. बरोबर आहे. काही करेक्ट असतील, काही रॉंग असतील, परंतु मार्क्स एवढे मिळालेले आहेत. सपोज हे 2 नंबर सॉल्व करू आपण, नंतर नंबर देऊ आपण. हे 2x, हे -y, y इंटू -1 म्हणजे -y इक्वल टू 90. सपोज हे 2 नंबर. आता फ्रॉम 1 and 2
ॲडिशन करू आपण. प्लस वाय आहे मायनस वाय आहे, ॲडिशन घेतली तर प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होईल, आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल. परंतु आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, नंतर आपण वायची व्हॅल्यू फाइंड आउट करू. ॲडिंग 1 and 2. पहा इक्वेशन 1 एक्स प्लस वाय इक्वल टू 60 आणि इक्वेशन 2 2x मायनस वाय इक्वल टू 90. ॲडिशन करायची आहे, त्यामुळे साईन चेंज करायची गरज नाही. पहा प्लस वाय आणि मायनस वाय कॅन्सल होईल, 2x आणि x म्हणजे 3x होतील, इक्वल टू दोघांचे ॲडिशन 150 होईल. पहा यावरून एक्सची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. देअरफोर एक्स इक्वल टू 150ला 3ने डिवाईड करावे लागेल. देअरफोर एक्स इक्वल टू 50. बरोबर आहे, 3 5 15 आणि हा 0 म्हणजे एक्स इक्वल टू 50. आता एक्सची व्हॅल्यू मिळाली, ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करू. पुट एक्स इक्वल टू 50 इन इक्वेशन 1. इन इक्वेशन 1. पहा इक्वेशन 1 कसं आहे, एक्स प्लस वाय इक्वल टू 60 आहे. एक्सची व्हॅल्यू 50 पुट करायची, म्हणजे एक्स ऐवजी 50 प्लस वाय इक्वल टू 60. यावरून वायची व्हॅल्यू काढता येईल. वाय इक्वल टू 60मधून 50 मायनस होतील. बरोबर आहे. देअरफोर वाय इक्वल टू 10. 60 मायनस 50 म्हणजे 10. म्हणजे त्याचे 10 प्रश्न चुकलेले असतील. H1चे 10 क्वेश्चन्स रॉंग असतील. बरोबर आहे. पहा 50 प्रश्न बरोबर आले, एकाला 2 मार्क्स आहेत, म्हणजे त्याला एकूण मार्क मिळतील 100. बरोबर आहे. परंतु 10 प्रश्न चुकले आहेत, म्हणजे प्रत्येकाचा 1 मार्क कमी होईल, म्हणजे 10 मार्क कमी होतील. मायनस 10 म्हणजे टोटल मार्क्स किती मिळतील, 90. बरोबर आहे. पहा आपल्याला हाऊ मेनी क्वेश्चन्स ही गॉट रॉंग विचारलेलं आहे आणि रॉंगसाठी आपण वाय घेतलेला आहे, म्हणजे वायची व्हॅल्यू आपण 10 काढलेली आहे. म्हणजे यशवंत, येथे लिहिणार आपण यशवंत गॉट 10 क्वेश्चन्स रॉंग किंवा इनकरेक्ट. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.